नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला घरी घेऊन आलेल्या अश्विनला रविराजांनी चांगला धडा शिकवलेला असतो. तर इथे अश्विनची कॉलर पकडून त्याला घरातून प्रियाबरोबर हकलून दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सुभेदारांच्या नंतर रविराज किल्लेदारांनी सुद्धा एक टोकाचा पण महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. तर इथे सुभेदारांच्या नंतर रविराज काकांनी प्रियाला आपल्या प्रॉपर्टीमधून बेदखल करून टाकलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रिया आणि अश्विनला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा दिलेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता जामिनावरती सुटून आलेल्या प्रियाची कशा पद्धतीने सुभेदार आणि किल्लेदार दोघेही हकलपट्टी करतात आणि त्याचबरोबर प्रियाच्या गुन्ह्याची शिक्षा अश्विनला कशी काय मिळते आणि कशा पद्धतीने दोघांना प्रॉपर्टीमधून बेदखल केलं जातं, हे आपण आता येणाऱ्या भागामध्ये सविस्तरपणे बघणारच आहोत. पण तूर्तास पुढील प्रमाणे कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे सुभेदारांच्या घरामध्ये आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. कारण का, तर कल्पनाने मनापासून सायलीला आपली मुलगी आणि सून स्वीकारलेला आहे. प्रियाचा खरा चेहरा समजल्यानंतर कल्पनाला आपल्या चुकीची जाणीव तेव्हाच झालेली असते की इथे कल्पनाने एका चुकीच्या मुलीवरती आंधळा विश्वास ठेवला आणि सायलीसारख्या गुणी मुलीबरोबर आपण चुकीचं वागलो याची जाणीव कल्पनाला झालेली असते. अस्मिताला तिच्या चुकीची जाणीव झालेली असते की सायलीसारख्या मुलीला नाकारून आम्ही त्या गुन्हेगार प्रियाची साथ देत होतो. तन्वीला आम्ही आपलं म्हणून तिच्याबरोबर चांगलं वागत होतो, पण त्या तन्वीने आम्हाला फसवलं, सगळ्यांचा विश्वासघात केला. ही गोष्ट आता अस्मिताच्या लक्षात आलेली असते. कारण प्रियाने सायलीला धडा शिकवण्यासाठी अस्मिताच्या बाळाचा सुद्धा विचार केला नव्हता. ती पडावी म्हणून तिच्या पायाजवळ तेल ओतून ठेवलं होतं. तर इथे प्रियाने स्वतःच्या आईला वेडं करण्यासाठी तिला चुकीच्या गोळ्या दिल्या होत्या. इतके सगळे गुन्हे केल्यानंतर सुद्धा अश्विनचे डोळे मात्र उघडलेले नाही आहेत. अश्विन मात्र प्रियाला प्रत्येक वेळेला पाठीशी घालतोय. आणि प्रेक्षकांनो, एवढंच नाही तर तिला आता जामिनावरती सोडवण्यासाठी अश्विनने अतोनात प्रयत्न केलेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वकिलांनी सांगितल्याप्रमाणे प्रियाने सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. म्हणजे अगदी इथे आता महिपत येणार, प्रियावरती हल्ला करणार, CCTV कॅमेऱ्यामध्ये ते सगळं रेकॉर्ड होणार आणि मग महिपत आणि साक्षीपासून प्रियाच्या जीवाला कसा धोका आहे आणि प्रियाने स्वतःच्या बचावासाठी कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली, या सगळ्या गोष्टी आता कोर्टामध्ये व्यवस्थितरित्या मांडता येतील असं इकडे तिच्या वकिलांनी सांगितलेलं असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे प्रियाला काही करून आता जेलमधून बाहेर पडायचं असतं आणि त्यामुळे तिने ही रिस्क घेतलेली असते. महिपतला चिडवून महिपत तिच्यावरती जेव्हा हल्ला करायला येतो त्यानंतरला सगळं रेकॉर्ड झालेलं असतं आणि ते आता कोर्टामध्ये सादर करून तिच्या वकिलांनी तिची बाजू आधी परखडपणे मांडलेली असते की तिचं चुकलं, तिने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली पण स्वतःच्या बचावासाठी दिली होती. म्हणजे जर एखादा माणूस एखाद्या माणसाचा खून करत असेल आणि जर डिफेन्समध्ये त्या माणसाने दुसऱ्या माणसाचा खून केला तर तिथे त्या माणसाची काही चुकी नसते, कारण स्वतःच्या बचावासाठी तो खून केलेला असतो असं इकडे जज साहेब आता म्हणतात. त्याच्यामुळे मधुभाऊंना शिक्षा झाली. प्रिया मधुकर यांनी खोटी साक्ष दिली. याच्या मागे फक्त त्यांचा हेतू एवढाच होता की त्यांना स्वतःचा जीव वाचवायचा होता. बाकी इथे महिपत शिखरे हा एक क्रिमिनल आहे आणि तो कुणाचाही जीव घेऊ शकतो, या गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतात. आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो, इथे आता तिच्या वकिलांनी सांगितलेलं असतं की प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार हिने जी काही साक्ष दिली ती घाबरून दिली होती, भीतीपोटी दिली होती, पण त्यांचा असा कुठलाही हेतू नव्हता. मग आता सगळे पुरावे दाखवलेले असतात.
कशा पद्धतीने इथे महिपतने प्रियावरती हल्ला केला, तो व्हिडिओ त्याच्यामध्ये प्राणघातक हल्ला महिपत आता प्रियावरती करण्याचा प्रयत्न करतोय, हे जेव्हा CCTV फुटेजमधून समोर येतं तेव्हा प्रेक्षकांनो प्रियाचा जामीन हा आता मंजूर केला जातो। आणि इथे जेव्हा सायली आनंदात असते, खुश असते आणि म्हणत असते की आता दसऱ्याची तयारी करायची आहे, तेव्हा प्रिया म्हणते हो म्हणून तर मी आली आहे ना। तेव्हा इथे प्रियाला असं वाटतं की एवढी कारस्थानं करूनसुद्धा मला सुभेदार घरामध्ये घेतील, आनंदाने माझं स्वागत करतील। सायलीला हे मान्य नसतं। सायली तिला म्हणते सुद्धा, काय ग, इतके गुन्हे केलेस, इतकी कारस्थानं केलीस आणि तरीसुद्धा ताठ मानेने माझ्या घरामध्ये येतेस, तुला काय वाटलं? तुला जरी इथे कोर्टाने कायद्याने तुला माफ केलं असलं तरीसुद्धा मी तुला माफ करणार आहे असं वाटलंच कसं तुला? काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुला कधीही माफ करणार नाही। आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतं व्हायचं, तुला या घरामध्ये जागा नाही। एका गुन्हेगार मुलीला कधीच मी माझ्या घरामध्ये घेणार नाही आणि माझ्या घरातली शांतता मी तिला भंग करू देणार नाही, कळलं का गं? तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की कायद्याने तिला सोडवलंय आणि ती सुद्धा या घरची सून आहे, अधिकार आहे तिचा। तेव्हा सायली अश्विनला हात दाखवते आणि म्हणते शांत बसायचं, जास्त बोलायचं नाही। हिचा खरा चेहरा तुम्हाला दिसत नसेल, आम्हाला सगळ्यांना माहिती झालं ही काय आहे ते, त्याच्यामुळे तुम्ही आता काही बोलूच नका अश्विन भाऊजी। तेव्हा इथे आता सायली प्रियाचा हात पकडते, तिला घरातूनच नाही तर तिला गेटच्या बाहेर रस्त्यावरती तिला फेकून देते आणि म्हणते चालू पडायचं। तेव्हा अस्मिता आणि इथे कल्पना दोघीजणी तिच्या कपड्यांच्या बॅगसुद्धा तिच्या तोंडावरती फेकून मारतात आणि म्हणतात निघायचं, तुम्हाला या घरामध्ये जागा नाही। प्रताप काका म्हणतात आणि अश्विन तुला जर हिला सपोर्ट करायचा असेल ना तर तू सुद्धा या घरामध्ये नाही आलास ना तरीसुद्धा चालेल। सगळं कुटुंब तुला चुकीचं वाटतंय आणि ही एक मुलगी, गुन्हेगार मुलगी तुला बरोबर वाटते ना, मग जा तिच्याबरोबर तुला राहायचं आहे ते राहा। पण एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन, लवकरच ही मुलगी किती कारस्थानी आहे ना ते तुझ्या लक्षात येईल आणि तेव्हा तू आपल्या घरामध्ये परत येशील आणि सगळ्यांची माफी मागशील, ही गोष्ट तू लक्षात ठेव, असं इथे प्रताप काका अश्विनला म्हणतात। त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता सुभेदारांनी टोकाचा निर्णय घेतला। काल आपण बघितलं पूर्णाजीने आपलं विलचे पेपर तयार केले आणि प्रियामुळे अश्विनला शिक्षा दिली आणि त्याला प्रॉपर्टीमधून बेदखल केलं। कारण का, इथे आता प्रियाच्या सांगण्यावरून अश्विन प्रत्येक गोष्टीमध्ये आपला हक्क आणि अधिकार सांगायला उभा राहील। त्यामुळे आधीच पूर्णाजीने तयारी करून ठेवलेली असते, इथे आता अश्विनलाच बेदखल केलेलं असतं, त्यामुळे अश्विन प्रॉपर्टीमध्ये आपला अधिकार सांगू शकत नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो पूर्णाजीने आपलं काम केलेलं असतं, प्रिया अश्विनला घरातून बाहेर काढून बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो, प्रॉपर्टीसुद्धा नावावरती ठेवलेली नसते। त्यामुळे इथे दोघे आता रस्त्यावरती उभे असतात। तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की तन्वी, आपण एक काम करूया, आपण आता रेंटवरती कुठे घर मिळते का ते बघूया। पण एवढ्या लवकर आपल्याला घर मिळेल तरी कुठे, निदान आपल्याला 2 दिवस तरी मिळाले असते तर आपण कुठेतरी एखादं छान घर बघितलं असतं। पण या लोकांना मी माफ करणार नाही आणि जाऊ दे तन्वी, ज्या घरामध्ये तुला मान नाही त्या घरामध्ये आपण राहायचं तरी कशाला? माझ्याकडे काहीच नाही आहे का? चल आपण दुसरं घर बघूया आणि आनंदाने राहूया। तेव्हा इथे आता त्यांना रेंटवरती इतक्या घाईघाईने घरसुद्धा मिळत नसतं। तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अश्विन आपण एक काम करूया का, माझ्या घरी जाऊया, मी बाबांची माफी मागते आणि बाबांना सांगते की हे जे काही केलं होतं ते मी फक्त महिपतपासून स्वतःला वाचवण्यासाठी केलं होतं, खोटी साक्ष वगैरे माझा जीव वाचावा म्हणूनच दिली होती, म्हणूनच कोर्टाने मला जामीन मंजूर केला आणि मी सुटले ना, ते मी जाते आणि माझ्या बाबांना सुद्धा सांगते, माझे बाबा मला नक्की माफ करतील। आता कोर्टानेच मला माफ केले म्हटल्यानंतर बाबासुद्धा राग धरणार नाही अश्विन, तेव्हा आपण जाऊया, मी आईला समजावते। तेव्हा प्रेक्षकांनो प्रिया विसरलेली असते की प्रियाचा अजून एक गुन्हा किल्लेदारांच्या समोर आलेला असतो। तर इथे प्रतिमाला चुकीच्या गोळ्या दिल्या गेल्या होत्या आणि त्या प्रियाने दिल्या होत्या, ही गोष्ट आता सुभेदारांना कळलेली असते। त्यामुळे प्रेक्षकांनो ते सगळेजण आधीच तिच्यावरती चिडलेले असतात। त्यामुळे इथे आता प्रिया अश्विन हे दोघेजण सुभेदारांच्या घरी न जाता किल्लेदारांच्या जातात। तिथे गेल्यानंतर इथे आता प्रिया दारातच उभी असते। तेव्हा रविराज काका, प्रतिमा, त्याचबरोबर नागराज, सुमन सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागतात। तेव्हा इथे रविराज काका म्हणतात,
तन्वी, तू इथे काय करतेस? तेव्हा प्रिया म्हणते, बाबा मला जामीन मिळाला बाबा, कोर्टाने मला सोडून दिलंय. बाबा अहो, त्यांना पण कळलंय मी जे काही केलं ते स्वतःच्या बचावासाठी केलं. त्या महिपतने, त्या साक्षीने मला धमकी दिली होती मारायची आणि म्हणून मी हे सगळं केलं होतं बाबा. म्हणून मी मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली होती. पण त्याची आता शिक्षा मला मिळाली ना. पण कोर्टाने आता हे मान्य केलं की स्वतःच्या बचावासाठी बोललेलं खोटं हे खोटं नसतं आणि म्हणूनच त्यांनी मला सोडवले बाबा. त्याच्यामुळे प्लीज प्लीज आता तुम्हीही सगळेजण मला माफ करा आणि मला काही दिवस घरामध्ये राहू द्या. तेव्हा रविराज काका म्हणतात, अच्छा म्हणजे आता तुला कोर्टाने माफ केलं आहे, कोर्टाने तुला जामीन दिला आहे असं म्हणणं आहे का तुमचं? स्वतःची कातडी वाचवण्यासाठी साक्षी आणि महिपत यांच्यावरती सगळं काही लोटून मोकळी झालीस ना. म्हणजे ह्या लोकांनी मला धमकी दिली म्हणून मी खोटी साक्ष दिली. कसं आहे ना तन्वी, मी तुझा बाप आहे आणि त्याचबरोबर एक वकीलसुद्धा आहे. गेली 2-2.5 वर्ष तू कशा पद्धतीने सराईतपणे कोर्टामध्ये खोटं बोलली आहेस ना, हे मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे आणि कानाने ऐकलं आहे. त्याच्यामुळे तुझी आणि साक्षीची असलेली मैत्री महिपतला करताना तू ज्या पद्धतीने सपोर्ट करत होतीस ना, ते सुद्धा मी माझ्या डोळ्याने बघितले. बसतानासुद्धा महिपत आणि साक्षी बरोबरच तू बसायचीस. ह्या गोष्टी मला कळत नाही असं बोलू नकोस. अगं अजूनपर्यंतसुद्धा तुझी आणि साक्षीची चांगली मैत्री होतीच ना. मी नको नको म्हणत असतानासुद्धा महिपत आणि साक्षीला भेटायला घरपर्यंत जात होतीस. पण ज्या वेळेला कोर्टामध्ये अर्जुनने चांगली खेळी खेळली, जेव्हा सगळं प्रकरण तुझ्या अंगाशी आणून दिलं ना, तेव्हा मात्र तुझ्यावरती आलेलं प्रकरण झटकून टाकण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी मग तू साक्षीच्या विरोधामध्ये खरी साक्ष दिलीस. बरोबर की नाही? कारण तुला कळलं होतं आता मला जेलमध्ये जावं लागेल, साक्षी आता वाचू शकत नाही आणि म्हणून तू सगळं प्रकरण त्या साक्षीवरती टाकून मोकळी झालीस. ही गोष्ट मला कळत नाही किंवा कळली नाही असं समजू नकोस तन्वी. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, बाबा प्लीज ते सगळं जाऊ द्या ना, ते आता नका बरं उकरून काढू. प्लीज मला माफ करा, माझी चूक झाली, माझी एक चूक पोटात घ्या आणि मला फक्त सुधारण्याची एक संधी द्या. तेव्हा रविराज काका म्हणतात, बरं ठीक आहे, तुला जामीन मिळाला, तू सुटलीस, मग तू इथे काय करतेस? तुझ्या सासरी का गेली नाहीस तू? तुझ्या सासरच्या लोकांनी तुला धक्के मारून बाहेर हकलून दिलं की काय? तेव्हा प्रिया म्हणते, बाबा तुम्हाला कसं माहिती? तेव्हा रविराज काका म्हणतात, हो ना, म्हणजे हकलूनच दिलेलं दिसतंय. नाही कसं आहे ना, आतापर्यंत तू ज्या पद्धतीने वागली आहेस ना त्या सगळ्यांबरोबर, ज्या पद्धतीने तू सगळ्यांना त्रास दिला आहेस, त्याच्यावरून तुझ्याबरोबर हेच होणार होतं. तुला धक्के मारूनच ते लोक बाहेर काढू शकतात. अगदी गेटच्या बाहेरपर्यंत हकलून दिलेलं दिसतंय. ते काय पायाला माती वगैरे लागले ना तुझ्या? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, अगं ज्या सुभेदारांनी जिथे सगळ्या माणसांचं स्वागत होतं त्या लोकांनी जर तुला घरातून हाकलून दिले, म्हणजे तुझा गुन्हा किती मोठा आहे ना याचा तू जरा विचार कर. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, हे बघ रविराज काका, आम्हाला 2-4 दिवस तुझ्या इथे राहू दे, आम्ही एक दुसरं घर रेंटवरती बघतो आणि आम्ही तिथे राहायला जाऊ. तेव्हा रविराज काका म्हणतात, अश्विन अरे तू मला म्हणतोयस की इथे मी हिला 4 दिवस ठेवून घेऊ? एक दिवससुद्धा मी हिला नजरेसमोर बर्दाश्त करू शकत नाही आहे. ह्या तन्वीने काय केलं तुला माहिती तरी आहे का? स्वतःच्या आईला वेडं करण्याचा प्रयत्न केला, तिला चुकीच्या गोळ्या देत होती आणि ती जबाबदारी तिने मुद्दामून स्वतःकडे घेतली होती. माझी प्रतिमा मला 22 वर्षानंतर भेटली. अगं तू नसती भेटलीस ना तरीसुद्धा चाललं असतं, पण माझ्या प्रतिमाची मला गरज होती. निदान तिने मला कधी फसवलं तर नाही गं. जे काही होतं आठवत होतं तर होतं आणि नव्हतं आठवत तर नव्हतं, पण तुझ्यासारखी काही खोटं बोलली नाही ती. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, सुभेदारांनी तुम्हाला माफ केलेलं नाही आहे? मी तर कधीच माफ करणार नाही, कारण ही माझी खूप मोठी गुन्हेगार आहे. एक वकील म्हणून मला फसवलंस, एक बाप म्हणून मला फसवलंस आणि एका आईलासुद्धा फसवलंस. त्याच्यामुळे प्रतिमाच्या नवऱ्याला सुद्धा तू फसवलंस. त्याच्यामुळे आता मी तुला माफ करणार नाही आहे तन्वी, आणि तुझा आणि माझा काहीही संबंध नाही आहे. अश्विन एक गोष्ट सांगतो तुला, जिला तू सपोर्ट करतोयस ना, जेव्हा तिचा खरा चेहरा तुझ्या समोर येईल ना, तेव्हा रडायची वेळ येईल तुझ्यावरती. आणि तेव्हा आहे ना, तू कुणाचीही वाट बघू नकोस, स्वतःच्या घरी जा आणि तुझ्या माणसांमध्ये राहा, कारण ही तुला शांतपणे कधीच जगू देणार नाही. ही तुझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त विष पेरेल, फक्त तुझ्यासमोर काटे असतील, बाकी काही नाही. त्याच्यामुळे हिच्यापासून लांब राहा. सत्य काय आहे ना ते उघड डोळ्याने बघण्याचा प्रयत्न कर. प्रेमाचं झापड डोळ्यावरती येऊ देऊ नकोस अश्विन. तेव्हा रविराज काका म्हणतात, चला
आताच्या आता इथून बाहेर पडा. अश्विन म्हणतो, काका प्लीज थोडे दिवस राहू दे ना, आम्ही दुसरं घर बघतो आणि मग आम्ही जाऊ. रविराज काका म्हणतात, अजिबात नाही. आणि त्याचबरोबर रविराज काका म्हणतात, बरं झालं तू आलीस. मी पेपर तयार करून ठेवलेत, माझे विलचे पेपर, प्रॉपर्टीचे पेपर तयार केलेत आणि त्याच्यामधून मी तुला बेदखल करून टाकले. प्रॉपर्टीमध्ये तुला काहीही मिळणार नाही आहे, अगदी 1 रुपयासुद्धा मिळणार नाही आहे. माझ्यानंतर ही संपूर्ण प्रॉपर्टी प्रतिमाच्या नावाने होणार आहे आणि ती झाली आहे, प्रतिमाच्याच नावाने झाली. तुला मी बेदखल केले तन्वी, कधीच केले. मी तुझा वकील नाही आहे, तुझा बाप नाही आहे आणि आता तर तुझा कोणीच नाही. जशी 22 वर्ष माझ्याबरोबर नव्हतीस ना, तशी आताही माझ्याबरोबर नाही आहेस असं समजून मी आनंदाने राहीन. कारण तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस आणि माझ्या वाट्याला फक्त आणि फक्त दुःख आलं. सुभेदारांबरोबर जे काही माझं छान नातं होतं ना, ते तुझ्यामुळे गढूळ झालं होतं. पण आता सगळं काही ठीक आहे आणि वेळ आलीच ना, तर मुलगी म्हणून सायली आहे. सायली प्रतिमाची आणि माझी अगदी व्यवस्थित काळजी घेते. त्याच्यामुळे तुझ्यासारख्या मुलीची मला आता गरज नाही आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, काका प्लीज तू असं बोलू नकोस तन्वीला. तेव्हा रविराज काका म्हणतात, आता कळलं तुम्हाला, प्रॉपर्टीमधून हिला बेदखल केले, चला आता चालू पडा. आणि तेव्हा रविराज काका इथे अश्विनची कॉलर पकडतात, प्रियाचा हात पकडतात आणि दोघांना सुद्धा दारामधून धक्के मारून आता बाहेर काढतात आणि म्हणतात की निघून जा आणि परत तुमची तोंड आहे ना आम्हाला दाखवायला येऊ नका. आम्हाला इथे आमचं आयुष्य शांतपणे जगू दे, असं रविराज काका म्हणतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता सुभेदारांनी तर बेदखल केलेलंच असतं, पण इथे किल्लेदारांनी सुद्धा प्रियाला बेदखल केलेलं असतं. कोर्टामध्ये आता पुरावा दाखवून ती जरी जामिनावरती सुटली असेल तरी आपल्या माणसांच्या मनामध्ये जे काही तिने विष निर्माण केले, स्वतःबद्दलची इज्जत घालून बसलेली आहे. त्यामुळे एकही माणूस तिला माफ करायला तयार नाही. तिचे गुन्हे इतके मोठे आहेत की कुणीही तिला घरामध्ये घ्यायला तयार नाही आहे. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, शेवटीला इथे प्रियाचा जो माज होता तो सगळ्यांनी मिळून आता ठेचून टाकलेला असतो. करून सवरून सुद्धा इथे आता माझामध्ये राहणारी प्रिया ही पूर्णपणे रस्त्यावरती आलेली असते. तर इथे कोर्टाने नाही पण स्वतःच्या माणसांनी मात्र, जी की तिची माणसं नाहीच आहेत, त्या माणसांनी मात्र तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा अगदी व्यवस्थित दाखवलेली असते. तिला ती शिक्षा दिलेली असते आणि घरातून बाहेरचा रस्ता दाखवत तिला अगदी रस्त्यावरती आणलेले असते.